साबण व पाण्याने हात धुणे. शौचास जावे शौचालयात. अरे देवा, आठा पण चैन नाही. टाइम होय ना, शाळेत जायचं का नाही? चाल चाल लवकर. हात धुवायची चुकीची पद्धत. हात धुवायची चांगल पद्धत. नेहमी साबण लावून हात चांगला चोलून धुवा. बोटांच्या मध्ये, अंगठ्यावर, नखाच्या आत, पंजाच्या काटावर आणि मनगटाच्या चारी बाजूला. अव बाई शेंते, तुम्ही यशचे हातपाय मस्त धुवलंस. होय ना आशाबाई, फक्त यशच नाही तर आमच्या घरातले सगळेजण साबण लावून चांगल्या परीने हात धुत्यात. अरे वा, फार बेस्ट गोष्ट आहे. गुड्डूची आईस, साबणाने हात धुवा बाई. आम्ही तर हात धुवेल आहेत. अव नुसतं पाण्याने हात धुलं तर जंतू हातावरच राहतात, म्हणून साबण लावून हात चोलून धुवलं पाहिजे. आम्ही तर असंच हात धुवतो. आज तर तेव्हा काय नाही झाला. हा चल गुड्डू. गुड्डूची आईस, गुड्डू अजून आवरला का नाही? आज गुड्डू शाळेत नाही जाणार. शाव अव तो बराच सीक आहे. सीक आहे? जर साबण लावून हात धुवायची सवय लावतीस तर आज तुझा पोऱ्या सीक नाही ना पडता. आपले हातावर असणारा जंतू एवढं बारीक राहतात का आपले डोळ्याला ते दिसत नाही. आपण जर साबणानं चांगलं आणि बेस रीतीने हात धुतलं नाही तर हे जीवजंतू आपल्या जेवणाबरोबर आपलेच पोटात जातात. चुकीचे पद्धतीने हात धुवल्यावर जीवावर बेतणारे रोग येतात, जसं पोटजात, वांती, पोलिओ वगैरे. एवढंच नाही तर पोराला हागायला उघड्यावर नेवायचं नाही. म्हणून आपण शौचालय वापराय पाहिजे. पोराचा भुंडा धुवल्यावर आईसने स्वतःचे हात साबणवर पाणी लावून चोलून चोलून धुवलं पाहिजे. बाय बाय. आम्ही तर आमचा हात धुवलं. तुम्ही धुवलं काय? आपण सर्वांनी शौचानंतर, जेवण बनवायच्या व काय खायच्या अगोदर, तसंच बाळाचा भुंडा धुतल्यानंतर साबण व पाण्याने हात चांगलं चोलून धुवलं पाहिजे. जर आपण साबण व पाण्याने चांगल्या पद्धतीने हात धुवलं नाही तर आपण कधीही सीक पडू शकतो. नेहमी संडासचा वापर करायचा, उघड्या जागेवर नाही बसायचा. लक्षात ठेवा, थोड्याशा साफसफाईमुळे तुम्ही व तुमचे कुटुंब राहू शकता आरोग्यदायी व रोगापासून मुक्त.